पेन्शनधारकांसाठी आताची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। अर्थसंकल्पामध्ये पेन्शनधारकांना मोठा आता दिलासा मिळाला आहे। आता 5 मोठ्या घोषणा राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत। आता पेन्शनधारकांना आता 5 मोठे फायदे सुद्धा यामध्ये झाले आहेत। त्यामुळे मित्रांनो, पेन्शनधारकांना कोणते 5 फायदे झालेत नक्की बघा। नमस्कार पेन्शनधारकांनो, तुम्ही जर सरकारी पेन्शन घेत असाल तर तुमच्यासाठी 5 मोठ्या खुशखबर आज घेण्यात आलेल्या आहेत। राज्य सरकारच्या माध्यमातून जो अर्थसंकल्प सादर झाला त्याच्या माध्यमातून सरकारी पेन्शन घेत असणाऱ्या पेन्शनधारकांसाठी 5 मोठ्या घोषणा आता या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेल्या आहेत। यामध्ये 3 घोषणा ज्या आहेत तर त्या दिलासा देणाऱ्या आहेत, तर 2 घोषणा ज्या आहेत तर ते तुम्हाला धक्का देणाऱ्या आहेत। त्यामुळे पेन्शनधारकांनो, आता अशा कोणत्या 5 घोषणा यामध्ये करण्यात आल्या आहेत ज्याचा तुम्हाला 3 निर्णयांचा फायदा होणार आहे आणि शेवटच्या 2 निर्णयांचा तुम्हाला त्रास होणार आहे, नक्की बघायचं आहे। आता पेन्शनधारकांना खुश करणारे 5 मोठे निर्णय आज या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आता घेतले आहेत आणि हे निर्णय 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहेत। त्यामुळे तुम्ही कोणत्याही माध्यमातून राज्य सरकारची पेन्शन घेत असाल तर 2025 या अर्थसंकल्पामध्ये मार्च मध्ये जो आता सादर झाला त्यामध्ये तुमच्यासाठी 5 मोठ्या खुशखबर आता कोणत्या आल्या आहेत त्या लक्षपूर्वक बघायचं आहे। सर्व पेन्शनधारकांसाठी अत्यंत मोठ्या आणि आनंदाच्या 5 खुशखबर आज घेण्यात आल्या आहेत। त्यासोबतच पेन्शनधारकांसाठी नवनवीन लाभ सुद्धा यामध्ये आता घोषित करण्यात आले आहेत। जर तुम्ही पेन्शनधारक असाल तर तुमच्यासाठी ही फायद्याची बातमी आता आली आहे। पेन्शनधारक मित्रांनो, आताच्या 5 मोठ्या घोषणा केल्या आहेत तर त्यामधील 3 घोषणा ज्याचा तुम्हाला जबरदस्त फायदा होणार आहे आणि यामधील 2 ज्या घोषणा आहेत ज्यामधून तुम्हाला थोडी अडचण सुद्धा आता निर्माण होणार आहे। पेन्शनधारकांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की राष्ट्रीय संघर्ष समिती गेले 8 वर्षापासून विविध आंदोलने करत होती, परंतु त्यांच्या आंदोलनात अजून तरी यश बऱ्या प्रमाणात आलेले नव्हते। परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा बीजेपीचे सरकार आले आहे आणि तुम्हाला पण माहित आहे की आता केंद्रामध्ये सुद्धा बीजेपीचेच म्हणजेच नरेंद्र मोदी यांचे सरकार आले आहे। त्यामुळे आता या अर्थसंकल्पामध्ये आता 5 मोठे निर्णय पेन्शनधारकांसाठी घेण्यात आलेले आहेत। त्यामुळे तुमच्यासाठी एकदम खुशीचे हे 5 निर्णय आता घेण्यात आले आहेत। यामधील काही निर्णय विचार करायला लावणारे आहेत, तर काही निर्णय आता बघा तुम्हाला विचार करायला लावणारे म्हणजे कोणत्या अडचणीचे निर्णय पण यामध्ये घेण्यात आलेले आहेत। मग बघा, पेन्शनधारकांची मित्रांनो, पेन्शनधारक मित्रांची जी मागणी होती की किमान निवृत्ती वेतन वाढवून मिळावे, यावर पण आता एक मोठा निर्णय आता या अर्थसंकल्पामध्ये घेण्यात आलेला आहे। तसेच मित्रांनो, तुम्हाला 8वा वेतन आयोग कधी सुरू करणार याबाबत पण एक मोठे अपडेट आता समोर आले आहे। त्यामुळे तुम्ही राज्य सरकारची कोणतीही माध्यमातून सरकारी पेन्शन घेत असाल तर बघा तुम्हाला या 5 घोषणांचा कोणता फायदा होणार आहे। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या साहेबांनी महत्त्वपूर्ण असा पेन्शनधारकांसाठी आता निर्णय घेतला आहे। पेन्शनधारकांसाठी येणाऱ्या नवीन 1 तारखेला म्हणजे एप्रिल महिन्यापासून चांगले दिवस आता येणार आहेत। संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वांसाठी महत्त्वपूर्ण आता 5 आनंदाचे निर्णय या अर्थसंकल्पामध्ये घेण्यात आले आहेत। यामधील असे पण काही निर्णय घेण्यात आले आहेत ज्यामध्ये आता पेन्शनधारकांच्या जीवनामध्ये मोठा बदल देखील होणार आहे। महत्त्वपूर्ण अशा अपडेट, विविध योजना लवकरात लवकर आता राबवण्यात येणार आहेत। त्यामुळे पेन्शनधारकांच्या जीवनात मोठा बदल सुद्धा होणार आहे, ज्यामुळे पेन्शनधारकांची आर्थिक स्थिती जी आहे तर ती एकदम आता उत्तम पद्धतीने चांगली होणार आहे। तसेच त्यांचे जीवनमान सुद्धा चांगल्या पद्धतीने आता सुधारणार आहे। त्यामुळे 5 मोठे निर्णय कोणते घेण्यात आले आहेत ते 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहेत। बघा, पेन्शनधारकांना मिळणारी कमी पेन्शन, त्यांचे होणारे हाल हे बघून सरकारच्या माध्यमातून आता आनंदाचे 5 मोठे निर्णय आता राज्य सरकारच्या या अर्थसंकल्पात घेण्यात आले आहेत। यामध्ये आता पहिले 3 निर्णय आनंदाचे आहेत व शेवटचे 2 निर्णय तुम्हाला विचार करायला लावणारे आहेत। त्यामुळे शेवटचे 2 निर्णय कोणते घेतले आहेत ते तुम्ही ते काळजीपूर्वक बघणं आता गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला खूप मोठी अडचण भविष्यात येणार असल्याची माहिती सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व पेन्शनधारक मित्रांसाठी देण्यात आलेली आहे। याच्यामधील पहिला जो आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर तो म्हणजे पेन्शन राशीमध्ये तुमच्या वाढ करण्यात येणार आहे।
तर बघा आता यामध्ये भरपूर दिवसापासून पेन्शनधारक आम्हाला कमेंट्स करून विचारत होते की पेन्शन राशीमध्ये केव्हा वाढ होणार। तर पेन्शन राशीमध्ये वाढ याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण निर्णय आता राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। तुमच्या बघा पेन्शन वाढीबाबत सुद्धा महत्त्वपूर्ण यामध्ये घेण्यात आलेला आहे आणि तुम्हाला 5 मोठे लाभ सुद्धा यामध्ये कोणते असणार आहेत बघा। पेन्शनधारकांसाठी सर्वात मोठी बातमी म्हणजे पेन्शनधारकांच्या राशीमध्ये महत्त्वाची वाढ करण्याचा निर्णय सुद्धा आज घेण्यात आला। कारण सध्याच्या स्थितीला जी वाढती महागाई आहे याच्या दृष्टिकोनातून शासनाने महत्त्वपूर्ण असा निर्णय आता घेतला आहे। बघा राज्य सरकारची पेन्शन घेत असाल तर तुमच्या पेन्शनमध्ये 7% वाढ आता करण्यात येणार आहे। बघा सर्वात मोठा निर्णय आता घेतला आहे। लक्षात ठेवा तुम्हाला राज्य सरकारकडून आता 7% पेन्शन वाढ करण्याचा निर्णय या अर्थसंकल्पामध्ये आता घेण्यात आलाय मित्रांनो। बघा त्यानंतर तुम्हाला पुढील लाभ अत्यंत महत्त्वाचे कोणते आहेत बघा। सर्व पेन्शनधारकांना 1 एप्रिल 2025 पासून वाढलेली पेन्शन आता मिळणार आहे। आता यामध्ये तुम्हाला समजणार आहे की कोणत्या पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये किती वाढ केली जाणार आहे। बघा मित्रांनो अतिशय महत्त्वाचे निर्णय या अर्थसंकल्पामध्ये आता घेण्यात आलेले आहेत। हे निर्णय जे आहेत तर ते तुम्ही पूर्ण बघितल्याशिवाय व्हिडिओ कृपया बंद करू नका, कारण तुम्हाला जे काय असेल तर ते निर्णय समजल्याशिवाय याचा तुम्हाला लाभ घेता येणार नाही। बघा आताच्या सध्याच्या स्थितीला तुम्हाला किती पेन्शन मिळते 7% पद्धतीने सर्वांची पेन्शन वाढणार आहे। जेवढी पेन्शन मिळते तर त्याच्या 7% पेन्शन वाढणार आहे। त्यामुळे सर्व पेन्शनधारकांचे आता जीवनमान तर सुधारणारच आहे, तसेच त्यांचे आरोग्य देखील सुधारणार आहे। सोबतच दुसरा आनंदी निर्णय सुद्धा महत्त्वपूर्ण असणार आहे। आता याच्यामध्ये काय सांगितले बघा, दुसरा आनंदाचा निर्णय जो आहे तर तो काय बघा, भारतातील भरपूर पेन्शनधारक असे पण आहेत की ज्यांना चालण्यामध्ये किंवा हालचालीमध्ये अनेक अडचणी येतात किंवा ते सतत आजारी पडत असतात असं राज्य सरकारला लक्षात आलं। त्याच्यामुळे त्यांना अजून 4 लाभ सुद्धा देण्यात येणार आहेत। आता हे 4 लाभ कोणकोणते असणार आहेत ते सुद्धा अगदी झटपट मित्रांनो या व्हिडिओमध्ये समजून घेऊया। त्यामुळे पुढील 2 ते 3 मिनिटे व्हिडिओमध्ये बनून राहा। बघा दुसरा आनंदाचा निर्णय म्हणजे टॅक्स सवलतीमध्ये आता वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे। आता ही सवलत 1 एप्रिल 2025 पासून सर्व पेन्शनधारक मित्रांसाठी लागू करण्यात आली आहे। पेन्शनधारक मित्रांनो शेवटच्या याच्या 2 ज्या घोषणा करण्यात आल्या आहेत तर तुमच्यासाठी त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। अर्धवट व्हिडिओ सोडून जाणाऱ्या मित्रांना इथे काही समजणार नाही। त्यामुळे तुम्ही राज्य सरकारच्या माध्यमातून सरकारी पेन्शन घेत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे, पूर्ण बघायचा आहे। तुमची जर पेन्शन जास्त असेल तर तुम्हाला टॅक्स आता इथून पुढे भरावा लागणार नाही। पहिला टॅक्स भरावा लागत होता, तर तुमच्यासाठी सुद्धा हा निर्णय आता घेण्यात आला आहे। पुढील 2 ते 3 अत्यंत महत्त्वाचे निर्णय आहेत। लक्षपूर्वक व्हिडिओ बघा मित्रांनो। त्यामुळे आता तिसरी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी बघा, पेन्शनधारकाकडून जास्त टॅक्स आता घेतला जाणार नाही। त्याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण बातमी आता आलेली आहे। बघा तर आता टॅक्स विषयी सुद्धा काय बातमी आहे बघा, तर पेन्शनधारकांसाठी दुसरी आनंदाची बातमी ती म्हणजे टॅक्स सवलतीमध्ये वाढ। सरकारने पेन्शनधारकांसाठी आयकर सवलतीमध्ये मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे। म्हणजे तुम्हाला सरासरी 12 लाखापर्यंत आता राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून सूट देण्यात आलेली आहे। त्यानंतर मित्रांनो पेन्शनधारक मित्रांसाठी तिसरी मोठी घोषणा करण्यात आली आहे, ती म्हणजे तुम्ही ज्या सरकारी बँकेमध्ये तुमची पेन्शन काढायला जाता तर त्या ठिकाणी नेहमी गर्दी असते, तुम्हाला रांगेत उभा राहावे लागते, ज्याचा तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागतो। त्या ठिकाणी तरुण मुलं असतील किंवा बायका असतील, बँकेमध्ये सर्व काही एकत्र त्या ठिकाणी असतात। त्यामुळे 60 वयावरील पेन्शनधारकांसाठी तर या मित्रांसाठी रांगेत उभारण्याची त्या गर्दीमध्ये त्यांना त्रास होऊ लागला आहे, हे राज्य सरकारला आता कळालं आहे। त्यामुळे ज्या नॅशनलाइज्ड 12 बँका आहेत, म्हणजे मित्रांनो यामध्ये बघा आता स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ बडोदा, पोस्ट ऑफिस बँक अशा ज्या महत्त्वाच्या मोठमोठ्या सरकारी बँका आहेत, तर या बँकामध्ये जर तुम्ही पेन्शन घेत असाल तर त्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पेन्शनधारकांसाठी वेगळे काउंटर्स आता खोलण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजे यामध्ये बघा आता मित्रांनो 60 वयावरील पेन्शनधारक आता मित्रांसाठी
आता वेगळं बँकेमध्ये काउंटर्स खोलण्यात येणार आहे, ज्याच्या माध्यमातून पेन्शनधारक मित्र त्यांच्या स्वतःच्या मनाने त्यांची पेन्शन जाऊन पाहू शकतात. कोणतीही गर्दी त्या ठिकाणी आता होणार नाही. त्यामुळे ही दिलासा देणारी बातमी पेन्शनधारकांसाठी आली आहे. त्यानंतर बघा 4 नंबरची घोषणा आहे, तर ती 4 नंबरची घोषणा आहे, तर ती कोणती घोषणा आता करण्यात आल्या ते सुद्धा पाहणं आता गरजेचं आहे. तर बघा 4 नंबरची घोषणा जी आहे तर ती थोडीशी तुम्हाला विचार करायला लावणार आहे. आता नोव्हेंबर महिन्यामध्ये जे जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची तुम्हाला गरज असते, तर त्यामध्ये एक आनंदाची बातमी आलेली आहे, तर त्यामध्येच एक दुःखद बातमी सुद्धा आलेली आहे. ती म्हणजे आता पहिली आनंदाची बातमी अशी की पेन्शनधारकांना आता बँकेत जाऊन जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही. बँकेतील जे कर्मचारी आहेत तर ते कर्मचारी ते घरी आल्यानंतर तुमची सर्व काही माहिती भरून ती स्वतः आता तुमचं जीवन प्रमाणपत्र घरला येऊन भरून घेऊन जातील. परंतु 2024 मध्ये जीवन प्रमाणपत्रामध्ये अनेक घोटाळे सुद्धा आढळले आहेत. जवळपास 1 लाखांच्या वरती पेन्शनधारक जिवंत नसतानाही त्यांच्या घरातील पेन्शन लोक जे आहेत, म्हणजे पेन्शनधारकांच्या घरातील लोक पेन्शनधारक मृत्यू पावला असूनही तर ते जिवंत असल्याचं दाखवून आता पेन्शन घेत असल्याचं सरकारला लक्षात आलंय. तर त्या पेन्शनधारकांवर आता कारवाई सुद्धा करणार असल्याचं राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे. कारण ते सरकारला फसवून पेन्शन घेत असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यानंतर 5 नंबरची सर्वात मोठी घोषणा म्हणजे तुम्हाला 8वा वेतन आयोग हा लागू करण्यात आलेला आहे. तर तुम्हाला आता येणाऱ्या बघा 2026 मध्ये जानेवारीपासून तुम्हाला जो 8वा वेतन आयोग आहे तर तो लागू करण्यात येणार आहे, ज्यामध्ये लाखो पेन्शनधारकांची पेन्शन वाढ करण्यात येणार आहे. परंतु मित्रांनो, पेन्शन किती वाढवण्यात आलेली आहे याची अद्याप माहिती समोर आली नाही. जरी अधिकृत पेन्शन वाढीसंबंधात जर माहिती जर आली तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला किती पेन्शन वाढवण्यात येणार आहे याची सर्व माहिती सांगण्यात येईल. मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजना चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.